बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका सूचक विधानाची। काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या सिटीजन विल या पुस्तकाचं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते। यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सत्यजित तांबेंचा उल्लेख करत जोरदार टोलेबाजी केली। असे राजकारणी तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार असा सवाल करत आमच्यासारख्यांची नजर त्याच्यावर असते, अशी लोक आपल्याकडे जमा करायची असतात असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। एकूणच फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे फडणवीसांनी सत्यजित तांबेंना खुली ऑफर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे। माझी बाळासाहेब एक तक्रार आहे की अशा प्रकारचे नेते हे तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात। आणि जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्याच्यावर जातो। दरम्यान या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पायाभूत विकासाचं महत्त्व फडणवीसांनी अधोरेखित केलं। लोकांचं जीवन सुसह्य व्हावं यासाठी मेट्रो, कोस्टल रोड सारखे प्रकल्प करत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं। सुविधा मिळाल्यासच तरुण इथं राहतील, नाहीतर ज्या ठिकाणी सुविधा मिळतील तिथं जातील असं फडणवीस म्हणाले। मुंबईमध्ये बिझनेस करण्याकरता भाड्याने घर रेंटवर जागा घ्यायची असेल तर कुठल्या बिझनेसला परवडतच नाही। मग ते अशी जागा बघतात की ज्या ठिकाणी ते परवडतं आणि तिथे जातात। आणि म्हणून जर आम्ही हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं किंवा खूप दूर कुठेतरी 40 किलोमीटरवर राहावं लागतं आणि लोकलनी जसं सत्यजितनी सांगितलं 4-4 तास प्रवास करावा लागला, तर एखादा फ्रेश आमचा जो मुलगा आहे की जो आता नव्यानं टेक्नॉलॉजीमध्ये तयार झालेला आहे, तो हे सहन करत नाही किंवा त्याला हे करण्याची याची इच्छा देखील नाही। त्यामुळे तो ईज ऑफ लिव्हिंग पाहतो, कुठे लाईफ आहे हे पाहतो, आणि मग जिथे ईज ऑफ लिव्हिंग आणि जिथे लाईफ मिळतं तिथे तो जातो। म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला बदलण्याची गरज आहे। आज आपण मेट्रोचं काम ज्यावेळेस करतो किंवा एखादा कोस्टल रोड आपण तयार करतो, यातनं ईज ऑफ लिव्हिंग आपण तयार करतो। राज्यात आता महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात मुंबईच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक पार पडली। या बैठकीत मुंबई महापालिकेसंदर्भात रणनीती आखण्यात आली। या रणनीतीचा भाग म्हणून उद्या एकाच वेळी तब्बल 187 कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे। भाजप आणि शिंदेंच्या पक्षाची ही नवी रणनीती मुंबई महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकवते येणारा काळच ठरवेल। जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मुंबईत 125 जागा जिंकण्याचं लक्ष ठेवण्यात आलंय। मुंबईतल्या विकास कामांवर सध्या भर दिला जातोय। प्रत्येक वॉर्डमध्ये निधी खर्च करा असे आदेश देण्यात आले। सेनेनं केलेली चुकीची कामं दाखवून द्या असंही सांगण्यात आलंय। जिथं भाजपचा नगरसेवक तिथं भाजपचा उमेदवार, सेनेचा नगरसेवक तिथं शिंदेंचा उमेदवार। मुंबईत 125 जागा जिंकण्याचं हे लक्ष निर्धारित करण्यात आले मिशन मुंबई पालिका या अंतर्गत। रस्ते दुरुस्ती, खड्डेमुक्त मुंबई, कॉन्क्रीटचे रस्ते, ब्लॅक टॉपिक करून सगळे रस्ते सुस्थितीत करणे, त्याचबरोबर मुंबईचं सुशोभीकरण असेल, स्वच्छता आहे, त्याच्यामध्ये शौचालयांची सफाई निरंतर, मुंबईतले जे आपले समुद्र किनारे आहेत ते स्वच्छ करणे, किंबहुना संपूर्ण मुंबईमध्ये स्वच्छता मोठ्या प्रमाणावर करणे, या सगळ्याच बाबींवर म्हणजे मुंबईचं पूर्ण स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई आणि अगदी निरोगी मुंबई, म्हणजे त्याच्यामध्ये आपला दवाखाना पण आला, या सर्व बाबींवर आज चर्चा झाली। अगदी युद्ध पातळीवर 2 महिने, 3 महिने, 4 महिने अशा या टप्प्यामध्ये ही सगळी कामं पूर्ण करण्याचा एक ॲक्शन प्लॅन तयार झाला आहे।
आणि त्याचं भूमिपूजन उद्या आहे. काम युद्धपातळीवर सुरू होईल. मुंबईकरांना एक मोठा दिलासा या सर्व प्रकल्पांमुळे मिळेल. अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर त्यांच्याच माजी स्वीय सहाय्यकानं गंभीर आरोप केलेत. दीपाली सय्यद यांनी अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदेंनी केला. दीपाली सय्यद यांनी सामूहिक विवाहाच्या नावाखाली बोगस लग्न लावल्याचा तसंच लग्न झालेल्या जोडप्यांची पुन्हा लग्न लावून सामूहिक विवाह सोहळा आयोजित केल्याचा आरोप भाऊसाहेब शिंदेंनी केला. ट्रस्टच्या खात्यात फक्त 9,000 रुपये. दीपाली सय्यद यांनी ट्रस्टच्या माध्यमातून कोट्यवधींचे रुपये हडप केल्याचा आरोप सुद्धा भाऊसाहेब शिंदेंनी केला. दीपाली भोसले सैयद चैरिटेबल काम, उसमें ट्रस्टी में भी था. दीपाली सैयद उसके अध्यक्ष थे और जो काम चालू था हजारों करोड़ रुपए दीपाली सैयद ने पूरे महाराष्ट्र में बांटे और ऑडिट रिपोर्ट देखने के बाद उस पर 9,182 रुपये खाली निकले. जो पैसा दीपाली सैयद बाहर से लाती थी वो दीपाली सैयद का पाकिस्तान और दुबई कनेक्शन देख के मैंने उनकी साथ छोड़ी. राज्यात भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य, त्याच्या विरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये उद्या बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वपक्षीय संघटनांनी हा संप पुकारलाय, तर 13 डिसेंबरला पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीसह पुरोगामी विचाराच्या पक्ष आणि संघटनांकडून बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बंदला पुण्यातील मुस्लिम संघटनांनी पाठिंबा दिलाय, तर राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आणि महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी येत्या 17 डिसेंबरला जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढणार आहे. या मोर्चात महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत. सीमा प्रश्नाबाबत रणनीती ठरवण्यासाठी कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. 2-4 महिन्यात कर्नाटकच्या निवडणुका होणार असून बोम्मई सरकार जाणार असं एक्झिट पोलमध्ये दिसतंय. म्हणून सीमा प्रश्न पेटवण्याचा प्रयत्न असल्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोप सतेज पाटील यांनी केलाय. दरम्यान कर्नाटकच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी येत्या 10 तारखेला शाहू समाधी स्थळावर हजारोंच्या संख्येनं जमण्याचं आवाहन हे हसन मुश्रीफ यांनी केलंय. कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका आता नजीक या ठिकाणी काळामध्ये आहेत. लागल्या 2-4 महिन्यामध्ये कर्नाटकच्या निवडणुका त्या ठिकाणी लागणार. आता तिथलं जे वातावरण आहे ते भाजप विरोधी वातावरण आहे. सरकार जाणार असे एक्झिट पोल किंवा अशा चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. आणि मग सीमा प्रश्नाबद्दल बोमईनी जी वक्तव्य जत बसून सुरुवात त्याची झाली, जत बसच्या विषयापासून सुरुवात झाली आणि हा फोकस बदलायचा आणि या विधानसभेच्या निवडणुकीसाठी हा विषय पुढे आणायचा, हा राजकीय षडयंत्र हे भाजपचं या ठिकाणी राहिले. कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीतर्फे शनिवारी 11 वाजता छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाजवळ आपण आंदोलन करणार आहोत. मला वाटते हजारोच्या संख्येने आपण त्याला उपस्थित राहून आपला कर्नाटक शासनाने जो अन्याय आणि अत्याचार मांडलेला आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी, छत्रपती शिवरायांचा जो अपमान झालेला आहे करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी विनंती या निमित्ताने करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दूरध्वनीवरून सीमा प्रश्न तसंच गेल्या आठवड्यातल्या घडामोडींची संपूर्ण माहिती दिली. काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या दूरध्वनी संवादाचा दाखला सुद्धा त्यांनी दिला. महाराष्ट्राचा विषय अमित शहा यांनी अतिशय गांभीर्यपूर्वक ऐकून घेतला. तर दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही जो कायदा मोडेल त्याच्यावर कारवाई करणार अशी तंबी दिली आहे. काल माझी चर्चा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झालेली आहे. त्यांना मी सांगितलंय की जे काही सध्या सुरू आहे, जे महाराष्ट्रातल्या गाड्यांवर काही दगडफेक झाली त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि त्यांनी ती मान्यही केली. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याचबरोबर कर्नाटक आणि महाराष्ट्र
या सीमावाद जो आहे सुप्रीम कोर्टात आहे, परंतु तोपर्यंत कुठल्याही कायदा सुव्यवस्था काही दुर्घटना घडू नये आणि आपल्या दोन्ही राज्याच्या नागरिकांना त्रास होऊ नये अशा प्रकारचं माझी चर्चा झाली. त्यांनी ते मान्य केलं आणि या बाबतीमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांशी देखील माझी चर्चा झाली आणि नक्की याच्यामधून हिताचाच जो काही तोडगा निघेल. केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितभाई शहा यांच्याशी मी फोनवर चर्चा केली. सगळी परिस्थिती मी त्यांच्यासमोर मांडलेली आहे. त्यांना हेही लक्षात आणून दिलेलं आहे की विनाकारण महाराष्ट्रातल्या गाड्यांवर हल्ला होणं हे योग्य नाही आहे. त्यामुळे मी त्यांना हेही सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. तिथल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासित देखील केलं आहे. तथापि मी माननीय गृहमंत्र्यांना विनंती केली आहे की त्यांनी स्वतःही यात लक्ष घालावं आणि गृहमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावं, तिकडच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावं की अशा प्रकारे दोन्ही राज्यांमध्ये एकमेकांच्या गाड्यांवर हल्ले होणं वगैरे हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे त्यांनी ते तात्काळ थांबवावं असं त्यांना आपण सांगावं असं मी माननीय गृहमंत्र्यांना विनंती केली आहे. गृहमंत्री निश्चित त्यात लक्ष घालतील. सीमा वादावरून विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय. सीमा भागातील मराठी भाषकांना संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं पावलं उचलण्याची सूचना विरोधकांनी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमा प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महाराष्ट्र कर्नाटक वादाचे पडसाद आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत उमटले. कन्नड रक्षण वेदिकेच्या आक्रमक आंदोलनामुळे वादाचा भडका उडालाय. कर्नाटक सीमेवरील वातावरण चिघळल्यामुळे आता विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलाय. बुधवारी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या भेटीत बेळगावातील मराठी बांधवांना सुरक्षा देणे तसंच त्यांच्यावरील हल्ले रोखण्याविषयी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. सीमावाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करावी अशा सूचनाही यावेळी पवारांनी केल्या. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रानं कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असून सुप्रीम कोर्टात बाजू मांडण्यासाठी कायदेतज्ञांची नियुक्ती करण्याची मागणी अजित पवारांनी एकनाथ शिंदेंकडे केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेटीमध्ये बेळगाव सीमा प्रश्नावर चर्चा केली. बेळगाव सीमा प्रश्नामध्ये मराठी बांधवांना कुठल्याही प्रकारची त्रास किंवा अडचण होणार नाही याची ग्वाही सरकारने द्यावी अशी मागणी अजित पवार यांनी केली. त्याचबरोबर अजित पवार यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवून त्यामध्ये बेळगाव आणि महाराष्ट्राचा सीमा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने करावा अशी मागणी करण्यात आली. गेल्या काही दिवसात महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरून राजकीय वातावरण तापलंय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी सांगलीच्या जत तालुक्यातील 42 गावांचा मुद्दा उकरून काढलाय. तसंच त्यांनी अक्कलकोट आणि सोलापूरवर दावा करून महाराष्ट्राला डिवचलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण मात्र चांगलंच ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमावादाचे संसदेत सुद्धा पडसाद उमटल्याचं चित्र पाहायला मिळालं. लोकसभेत सीमावादाचा मुद्दा उपस्थित होताच सुप्रिया सुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंवर बरसल्या. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राबाबत सुरू असलेली बेताल वक्तव्य, त्यांचं बरळणं महाराष्ट्र सहन करणार नाही असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी लोकसभेत केलं. यावेळी महाराष्ट्रातल्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. महाराष्ट्र में 10 दिन से एक नया प्रश्न का खड़ा रह रहा है कि हमारा जो राज्य है बगल का कर्नाटक का राज्य, वहाँ का के सीएम जो है वो अनाप शनाप बोले जा रहे हैं सर. और कल तो हद कर दी. कर्नाटका बॉर्डर पे महाराष्ट्र के लोग जाना चाहते थे और उनको पीटा है सर. और आज तक एक भी कुछ आया नहीं है सर. और 10 दिन से महाराष्ट्र के खिलाफ षड्यंत्र हो रहा है और महाराष्ट्र तोड़ने की बात ये पूरे कर्नाटका के मुख्यमंत्री, और दोनों राज्य जो है दोनों बीजेपी के राज्य है. महाराष्ट्र में भी राज्य बीजेपी का है और कर्नाटका में भी बीजेपी का है. इसके खिलाफ भी पूरे टाइम में सर महाराष्ट्र कर्नाटका के जो मुख्यमंत्री है वो महाराष्ट्र के खिलाफ बोलते हैं. कल पीटे हैं लोगों को सर, पीटा है महाराष्ट्र की जनता को. ये नहीं चलेगा सर. ये देश है और मैं अमित शाह जी को विनती करती
The subject is sub judice, sir, because the case is in the court, sir. It is the Supreme Court. Please don't allow any member from the Maharashtra to speak on this issue, sir. संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारवर जोरदार हल्ला केला. सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले, गर्भित इशाराही दिलाय. महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राच्या जमिनीचं रक्षण करण्यात अपयशी ठरलेलं आहे. आपलं तोंड आवरा. तुम्ही आता 3.5 महिन्याचा आराम करून बाहेर आलेला आहात. इतकं हतबल सरकार, लाचार सरकार या महाराष्ट्रानं गेल्या 55 वर्षात पाहिलेलं नाही. आम्ही केंद्राकडे जेव्हा ही उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आग्रह धरलेला आहे, केंद्रानं समन्वयातनं ह्यातनं मार्ग काढावा. कोणी या बाजूला कुरतडतंय, कोणी त्या बाजूला कुरतडतंय आणि सरकार शंडासारखं नामर्दासारखं बसलेलं आहे. हो, नामर्दच सरकार आहे. जे न्यायालयाचं कवच असताना सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण करायला कर्नाटकमध्ये जायला घाबरले, त्यांची किती मोठी फाटली होती मग हे घाबरत असताना न जाताना. मग ते केवढे मोठे शंड आहेत. भाई समजणारे मुख्यमंत्री हे भाई आहेत ना, त्याला भाई म्हणतात ना, मग भाईगिरी दाखवा ना. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांवर अशा पद्धतीचं खालच्या थराला जाऊन बोलायचं जर त्यांनी थांबवलं नाही तर जशास तसं उत्तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सैनिक म्हणून महाराष्ट्रातले शिवसैनिक संजय राऊतांना दिल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राची बाजू घेऊन लढणारे या सरकारचे शत्रू आहेत का? सीमा प्रश्नावर सत्य बोलणारे, प्रश्न विचारणाऱ्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा ही सरळ सरळ धमकी समजायची का, असा सवाल संजय राऊतांनी केलाय. ट्विटरच्या माध्यमातून राऊत यांनी शिंदे सरकारमधल्या मंत्र्यांवर निशाणा साधलाय. शिवरायांचा अवमान सरकार सहन करत आहे. सीमावादावर महाराष्ट्राला कर्नाटक आव्हान देत आहे. यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवायची भाषा. कायदा, न्यायालय, तपास यंत्रणा खिशात आहेत असं शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत बावनकुळे यांना म्हणायचंय का? मी तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का दिलाय. गोपीनाथ गड इथं असलेली पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली आहे. पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावातला संघर्ष सगळ्या राज्याला माहिती आहे. त्यामुळे बीडमधील प्रत्येक निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं बारकाईनं लक्ष असतं. यावेळेला पंकजा आणि धनंजय मुंडे यांचं मूळ गाव असलेल्या पांगरी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. या बिनविरोध निकालात सुद्धा धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. 11 सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे 10 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. शिवाय सुशील कराड हे राष्ट्रवादीचे सरपंच सुद्धा बिनविरोध निवडले गेलेत. मोफत पिठाच्या गिरण्या चालू आहेत. 1 रुपयाही कुणालाही कसलाही खर्च नाही आहे व सर्व काही. पाणीपट्टी नाही आमच्या इकडे, नळपट्टी नाही, पाणीपट्टी नाही, मोफत दळण आहे. सर्व रस्ते झालेले आहेत, नाल्या झालेल्या आहेत, पांदन रस्ते झालेले आहेत व या सर्व गोष्टी, मंदिराचे सर्व कामं झालेले आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सर्व गावांनी आम्हाला बिनविरोध असा अण्णांच्या माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कौल दिलेला आहे. गावात चांगली सोय करतेत, कोणत्याही कामाला पडतेत. आडी अडचणीला, दुखणे, बाळातपण, लग्न सगळं कार्य पार पाडतेत म्हणून आम्ही बिनविरोध निवडून दिलंय. म्हणजे लोकांचं प्रेम, गावात झालेला विकास, त्याचा घरकुल योजना असतील, पाणी पुरवठ्याची पाईपलाईन असेल, त्यानंतर रस्ते आहेत, नाल्या आहेत व इतर खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि लोकांचं पहिल्यापासूनच आमची जी जोडलेली नाळ आहे त्या गोष्टीमुळेच आम्हाला आज बिनविरोध सरपंचपद मिळालेलं आहे. विशेष म्हणजे पांगरी ग्रामपंचायतीच्या हद्दीतच वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं स्मृतीस्थळ आहे. मूळ गावातच पंकजा मुंडे यांच्या झालेल्या राजकीय पिछेहाटीनं धनंजय मुंडे यांची परळी मतदारसंघात वाढलेली ताकद मात्र अधोरेखित झाली आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली महापालिकेत अखेर आम आदमी पार्टीनं बाजी मारली आहे. या निवडणुकीत आपनं भाजपला धक्का दिलाय तर काँग्रेसचा या निवडणुकीमध्ये सुपडा साफ झालाय.
दिल्ली महापालिकेत आपचा झाडू चालला. झाडूच्या लाटेत भाजपचं कमळ कोमेजलं. दिल्लीकरांचं दिल केजरीवालांनी जिंकलं. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. भाजपच्या गेल्या 15 वर्षांच्या सत्तेला अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीनं सुरुंग लावलाय. दिल्ली महापालिकेत आपनं पूर्ण बहुमत मिळवलंय. 250 जागांच्या दिल्ली महापालिकेत 134 जागा आपनं जिंकून दिल्ली महापालिका काबीज केली आहे. तर 104 जागा भाजप आणि अवघ्या 9 जागा काँग्रेस तर 3 जागा अपक्षांना मिळाल्यात. 15 साल पुराने किले को अरविंद केजरीवाल और आम आदमी पार्टी ने आज ध्वस्त किया है. कूड़ा राज को खत्म किया है. भारतीय जनता पार्टी के एमसीडी के भ्रष्टाचार के राज को खत्म किया है और भारतीय जनता पार्टी की पूरी डर्टी पॉलिटिक्स को दिल्ली की जनता ने अपने वोट की ताकत से जवाब दिया है. अब ये तय हो गया कि पूरे देश में नरेंद्र मोदी जी के खिलाफ एक ही विकल्प है, अरविंद केजरीवाल. पूरे देश में भारतीय जनता पार्टी का एक ही विकल्प है, आम आदमी पार्टी. दिल्लीतला पराभव भाजपला तितकासा मान्य नाही. भाजपनं दिल्लीत मतांची टक्केवारी वाढल्याचा दावा केलाय. जो एग्जिट पोल कह रहे थे कि भारतीय जनता पार्टी दिल्ली में कहीं नहीं है, आज वो सारे खारिज हो चुके हैं और उल्टा जनता ने हम पर विश्वास जताया है. पिछली बार की एमसीडी के चुनाव हो या पिछली बार की असेंबली के चुनाव हो, उसकी तुलना में भारतीय जनता पार्टी का वोट लगातार बढ़ा है और जो आम आदमी पार्टी का 2020 में वोट था वो 54% वोट था, आज वो घटकर 42% हो चुका है. इसका मतलब जनता ने आम आदमी पार्टी की भ्रष्ट सरकार, उनके 8 वर्षों के जो कारनामे रहे उसके खिलाफ वोट डाला है. देशातील बहुतांश राज्यात भाजपची सत्ता आहे, पण ज्या दिल्लीतून मोदी देशाचा कारभार पाहतात तिथं मात्र भाजपचं कमळ का कोमेजलं हे कोडं भाजप कार्यकर्त्यांनाही उमगलेलं नाही. नवी दिल्लीहून प्रशांत लीला नामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. पण एक महत्त्वाची आठवण, उद्या दिवसभर न्यूज 18 लोकमतवर गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचं कव्हरेज, नॉनस्टॉप कव्हरेज पाहायला विसरू नका.